मराठा समाजाच्या मागण्या मांडणाऱ्या त्यांनी आपण पाहतो चिपळूणमध्ये जल्लोष करतात. काय सांगाल एकंदरीत? मराठ्यांच्या मागण्या काल मागण्या शासनाने केल्या. स्वतः मुख्यमंत्री येऊन त्यांनी या सगळा PR काढला आणि अध्यादेश झालेला आहे आणि हा सर्वात मोठा आनंद आहे. कोकणामध्ये चिपळूण हे मराठ्यांसाठी अतिशय संवेदनशील क्षेत्र राहिलेलं आहे आणि सगळा लढा इथूनच लढला गेला. म्हणून मराठा क्रांती मोर्चा चिपळूण तालुका आणि समस्त मराठा समाज एकत्र येऊन आज हा आनंद व्यक्त करतोय आणि हेच आमचं केंद्र कायमस्वरूपी राहिलेलं आहे आणि यापुढेही हा लढा असाच कायम राहील. सांगायचा मुद्दा असा आहे की याबरोबरच्या सर्व सुविधा आहेत त्या सुविधाही शासनाने दिलेल्या आहेत. जोपर्यंत क्युरेटिव्ह पिटिशनचा सुप्रीम कोर्टातनं काही निकाल लागत नाही तोपर्यंत. आपल्याबरोबर अजूनही काही मराठे आहेत, खरंच जल्लोष करता आपण बघतो. या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव आहेत. काय सांगाल एकंदरीत? छत्रपती शिवराय जे 40 वर्षापूर्वी लढा अण्णासाहेब पाटलांनी उभा केला होता, त्यांनी स्वतःचा जीव गमावून मराठ्यांसाठी जे प्रयत्न केले होते ते जरंगाच्या माध्यमातून आम्हाला पूर्ण झालेले आहेत आणि आमच्या समाजामध्ये प्रचंड आनंद आणि उत्साह आहे. जे काही गेल्या दशकात साध्य नव्हतं झालं ते आजच्या दिवशी झालेलं आहे. त्याच्यामुळे सर्व स्तरातून आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आजचा दिवस खऱ्या अर्थानं आनंदाचा मराठ्यांसाठी आहे. सर्वसामान्य मराठ्यांचा विजय आहे आणि एक सर्वसामान्य मराठा जरांगे पाटलांसारखा उभा राहतो. आज तुम्हाला माहिती असेल गेल्या 7 महिन्यापासून हा मोर्चा चालू होता आणि गेल्या 7 दिवस जो चालण्याची मोहीम त्यांनी राबवली, खऱ्या अर्थानं त्याला यश आलं आहे. आणि हे आणलेले जे सर्व मराठा बांधव होते ते खऱ्या अर्थानं स्थानिक होते. त्यांना खऱ्या अर्थानं लढा त्यांना उभा करायचा होता किंवा खऱ्या अर्थानं त्यांना आरक्षण पाहिजे होतं. नाहीतर तुम्ही अनेक मोर्चे किंवा अनेक गोष्टी बघितल्या असाल की एक दिवससुद्धा कार्यकर्ता टिकत नाही, परंतु हा कार्यकर्ता नसून सर्वसामान्य मराठा होता आणि त्याचा खऱ्या अर्थानं विजय आहे. म्हणून आज चिपळूण सकल मराठाच्या वतीनं हा विजय साजरा करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहे आणि असाच विजय पुढेही साजरा करत राहू. ज्या आत्तापर्यंत मिळालेल्या ज्या अटी शर्ती होत्या त्या मान्य करून सरकारने आम्हाला जो याच्या पुढच्या उपक्रमामध्ये मदत करण्याचा आमच्या विद्यार्थ्यांना असेल आम्हाला असेल त्याचं आम्ही स्वागत करतो. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. खरं तर कालचा जो विषय आहे म्हणजे आज 7-8 महिने जो चालला आहे की मराठ्यांना आरक्षण पाहिजे, खरं तर ही गोष्ट आहे ना आधीच व्हायला पाहिजे होती. कारण लोकांची जी अवस्था, आम्ही तिथे प्रत्यक्ष हजर होतो त्याच्यासाठी लोक पेटून उठले होते आणि आम्हाला तिथून आमचा पाय पण निघत नव्हता. कारण असं वाटत होतं आपणही त्यांच्यात सामील व्हावं. इतकं म्हणजे लोक अगदी उत्स्फूर्तपणे सगळ्या त्या ह्याच्यामध्ये रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आणि आज जेव्हा आम्हाला कळलं की हे सगळं जे काही चाललं आहे वगैरे ते GR मिळाल्यामुळे आम्ही खूप आनंदित आहोत या गोष्टीसाठी. कारण 40 वर्ष झाली हे सगळं आम्ही सहन करतोय वगैरे. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न जास्त महत्त्वाचा होता. आईवडील मुलांना उच्च शिक्षण देऊन प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात आणि मग मुलांचं कुठेतरी 1-2 मार्कांनी एवढे टक्के मार्क मिळवूनसुद्धा त्यांना जे त्यांची जी प्रगती व्हायला पाहिजे ती होत नाही. म्हणूनच ही लोकं आज पेटून उठली होती आणि त्या गोष्टीला यश मिळालं हे सर्वात मोठं महत्त्वाचं. आपण पाहिलं तर 7 मागण्या ज्या होत्या त्या 7 मागण्या मान्य केल्या. सकाळी अध्यादेश काढला गेलाय. काय सांगाल? राजपत्रातनं अध्यादेश काढले गेलेत आणि हा मराठ्यांनीच्या एकजुटीचा विजय आहे आणि एकजुटी ही एका माणसानं ही दीप प्रज्वलित केलं ते म्हणजे माननीय जरांगे पाटील साहेब यांनी ही जी ज्योत पुन्हा जी विजली गेली होती ती ज्योत पुन्हा प्रज्वलित केली आणि त्याचा हा सगळा विजय आहे. आणि कधीतरी बघा एखादं म्हणजे म्हणतो ना आपण एखादा सरदार ज्या वेळेला इमानीद्वारी काम करतो तेव्हा सैन्यसुद्धा त्याच्या मागे उभं राहतं. तशाच पद्धतीचं आज चिपळूण तालुक्यातून पूर्ण मराठा समाज हा सैन्याप्रमाणे जरांगे पाटलांच्या मागे उभा राहिला आणि असाच हा याच्या पुढे सुद्धा येणाऱ्या लढाईमध्ये हा उभा राहील असे आम्ही आमच्या चिपळूण तालुका मराठा क्रांती मोर्चा तालुका चिपळूणतर्फे संपूर्ण आम्ही आमच्या मराठा बांधवांसाठी आम्ही एकजुटीने उभे राहू. अशा पद्धतीनं आमचं काम आम्ही करणार आहोत यापुढे. एक मराठा, एक मराठा, एक मराठा, एक मराठा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. आपण जर पाहिले या ठिकाणी मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आणि या ठिकाणी फटाके पेढे भरून या ठिकाणी जल्लोष साजरा करतात. कॅमेरामॅन साहिल शेख, निसार शेख. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.